विषय आता थोडासा तुम्हाला मी सांगतो. काय एवढे तटातूट आहे घरामध्ये काय. आता जे त्या काम मी 2 दिवसात आज व्हिडिओ टाकतो. 2 दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही. आणि काय पहिल्यासारखं मित्रांनो व्हिडिओ टाकायला मूड पण नाही. समजा ताईचं तोंड तिकडं, ह्याचं तोंड इकडं, ह्याचं तोंड इकडं, अशा गोष्टी चालू आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे शंभू माझ्याकडे येऊन राहतो या इकडं खाल्ल्या घरी. तुम्हाला माहित नसलं तर, कारण ते आपण पांडूच्या व्हिडिओमध्ये दिसत नाही, पूजेच्या दिसत नाही कुठं. इकडं माझ्याकडे येऊन राहतोय 5-6 दिवस झालं. मग काय त्याचं कारण माझ्याकडे राहायचं, किंवा ताई दाजी इथून निघून गेले, या गोष्टी समजा चालू होत्या. बऱ्याच गोष्टी तुम्हाला पण माहीत आहेत त्या. तरी पण म्हणलं बरेच मला कमेंट पण आले की बाबा काय झालंय, काय झालंय सोमदादा, काय झालंय. असं XYZ गोष्टी काहीतरी घरामध्ये झाल्यात, जे कोणीच कोणाचं मालक नाही. माझा मालक कोण नाही, पांडूचं मालक कोण नाही, कोणीच कोणाचं मालक नाही, आणि कोणच कोणाला बेह नाही, आणि कोणाची कोणाला धाक नाही. पण विषय काय होतो, एखाद्या दिवशी नरड्याला आलं म्हणजे तुम्हाला सांगतो, बुडायला लागल्यावर कोण नसते, घरचीच हात देत असते ते. ह्या पण गोष्टी असते ते. असो, काय गोष्टी असन तसं असन. पण आता सकाळी आलता पांडूचा कॉल, म्हणत शंभूला शूटिंग करायचं कुठली जाहिराती ॲड वगैरे. गेलता कुठं निघून आला 2 दिवसाने. 2-3 दिवस झालं काय कोणाला कॉल नाही, ताईला नाही, मला नाही, शंभूला नाही. तपलं ते काय करतोय मला माहित नाही. पण काय काय होतं माहिती आहे गोष्टी, दात आपलंच होट आपलं म्हणून कुठलंच पाऊल उचलताना येत नाही, किंवा काय गोष्टी आपल्याला करता येत नाही त्या. असो, ज्या गोष्टी असतात ते असो. शेवटी शेवटी ज्या त्याचा परपंच आहे, माझा परपंच कसा करायचा ही मला चांगला कळतो. तसा त्याचा पण परपंच आहे. त्याला ते पण काय आता बारका नाही, मोठा आहे, 2 लेकरं बाप आहे, माणसात आहे. त्याचा परपंच त्याला कसा करायचा ते कळतोय. तर काय गोष्टी तुम्हाला सांगतो, काळजी वाटते घरच्यांना, बहिणी बाळाला, आई बापालाच काळजी असते अशा गोष्टी. म्हणून माणूस बोलतं. मग चालू आहे माझं व्यवस्थित आहे तुमच्या आशीर्वादाने. आता काहीतरी गोष्टी ते चुकत असतील, कोणतरी मी सांगेन किंवा ताई दाजी सांगतील, त्यांनी कोणाचं ऐकायचं नाही. आई बाप सकट तुम्हाला सांगतो भ्यायचंच नाही, कोणीच कोणाला भ्यायचं नाही. मग कुठतरी ते मनाला खटकलं, दाजीच्या मनाला, ताईच्या मनाला खटकलं, ताई दाजी इथून निघून गेले. ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. ह्या गोष्टी मार्केटला म्हणजे प्रत्येक घरोघरी त्या. मग अशा गोष्टी म्हणजे प्रत्येक घरी भांडणं आहे ती. कुठं नाही असं की बाबा तुमच्या पण घरी चालू असतं, पण 4 भिंतीच्या आता आमचं 4 भिंतीच्या बाहेर एवढाच फरक आहे. मग ताई दाजी निघून गेले. मग काय गोष्टी पांडू बोलत ताईला काय गोष्टी बोलल्या असन, ताईला आवडलं नसतं, आणि त्यात ती सासरवाशी, त्या दाजीने ऐकलं असन, आणि ती दाजीला चिड आली असन. आणि शेवटी केलं तर रक्ताचं त्यांचं पोरग म्हणजे शंभू. जरी आमचा भाचा असला, आम्ही मामा असलो, तरी शेवटी आईबापाचे कड. शेवटी रक्ताचं नातं काय केलंय, जे त्यालाच माया खून उसळतो ना. त्याच्या आईबापाला थोडं वाईट काय बोललं असन, किंवा माघारी बोललं असन, ऐकलं नसन, किंवा रिस्पेक्ट गेले नसन. त्यामुळे तुम्हाला सांगतो त्याला पण कुठंतरी वाईट वाटलं. त्याला पण मन आहे, प्रत्येक माणसाला मन आहे, जीव आहे. ते भावना दुखवल्या गेल्या नाही पाहिजेत. त्याला वाईट वाटलं, तो गेला आई बापा बरोबर तिकडं. तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, तिकडं जाऊन राहिला जयंतीला. आता आला 2 दिवसांनी, तसं इकडंच माझ्याकडे. पण त्याला आईने आपण विचारलं नाही कुठे काय असं. आई वडील पण माझं आहे ना तुम्हाला सांगतो. म्हणजे सांगायचा विषय म्हणजे कसं स्पष्ट, ते फक्त पांडूचे आहेत, बाकी कोणाचे नाहीत. नाही ताईचे ना माझे कोणाचे, असं मला वाटतं. मला तरी त्यांच्या वागणं, ह्याच्यावनं त्यावनं त्याचं. आणि त्यातल्या त्यात आमचं म्हणजे वडिलांचा स्वभाव असा आहे, मायापाशी आलं मला गोड बोलते, पांडूपाशी गेलं पांडूला गोड बोलते, ताईकडे गेलं ताईला गोड बोलन, माझं काय सांगतात, माझं पांडूला सांगतात, पांडूचं इथं आलं मला सांगतात. ह्या गोष्टी त्या. मग आपाचं काय आम्ही ऐकतच नाही पहिली गोष्ट म्हणजे. म्हणून ती काय, आणि कुठल्या गोष्टी महत्वाच्या बोलणं सुद्धा लय महामूर्खाचे काम आहे वडिलांपाशी, चुकीचं आहे.
कारण ते मनात राहत नाही. एक वेळेस बाईच्या मनात राहील पण वडिलांच्या मनात लगेच सांगून टाकतात. ह्या गोष्टी होत्या तर मग बैल तेल मिटका लावून मग कळत नाही की भाऊ भावाचे भांडणं होत्या आणि बहिणी भावाचं नातं तुटन. ह्या पण गोष्टीचा विचार करत नाही. ती सरळ सांगते हे मला माहिती आहे स्वभाव. प्लस पॉईंट आता राहिला कुठला तुम्हाला म्हणजे तुमचं गैरसमज दूर करतो. शंभू माझ्याकडे त्याचा कॉल आला की मामाचा कॉल आलाय पांडू मामाचा शूटिंग करायची. म्हणलं जा जा म्हणलं शूटिंग कर. त्याच्यावर तर आपलं समजय त्याने का तुला लहानाचं मोठं केलं इथवर सांभाळ. लग्नाला आला तू आता आणि तसं बघायला गेलं म्हणलं त्यांनी सांभाळलेलं पांडूने. आणि आताच कुठं तुला थोडं मन दुखलं असं ह्याच्या बरोबर कधीच होऊ शकत नाही. जा म्हणलं शूटिंग कर कॅमेरा चलव कुठं याड आली ती कर म्हणलं. तुला काय मायापाशी राहायला कधी नाही म्हणलं नाही. 24 तास ताय दाजीसाठी समजासाठी दार उघड आहे माझं. आईबापासाठी भावासाठी बहिणीसाठी भाच्यासाठी समजांसाठी कधी मी नाही म्हणले नाही. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो यायचं का नाही यायचं. आमचे दार उघड आहे. समधी सुविधा आमच्याकडे पण दात घासण्यापासून पाक झोपेपर्यंत आंघोळीपासून खाण्यापर्यंत समजा आहे ह्या गोष्टीत. पण शेवटी जे त्याला तर ती जागा सोडत नसली तर काय करू. पण अलीकडे एक स्पष्ट सांगतो तुम्हाला मी आई संग जास्त बोलत नाही. एक 7-8 महिने झालं 8 महिने झालं जास्त विषय घेत नाही. मोजकाच कामापुरताच अशा गोष्टीत. मग कशामुळं तुम्हाला सांगितलं ती फक्त आईबाप त्याजेत आमचे नाही ह्या गोष्टीने तुम्हाला सांगतो. आता पूजा पण तुम्हाला सांगतो जास्त तिचा मोबाईलचा वापर नाही आता फक्त मोजकच. हे दोघे रोज बोलाय ते पण थोडा विषय झाला. आता ताई करते कॉल हे दोघे बोलते त्या काय नक्की लय गोंधळ चालू आहे. तर ही परिस्थिती अशी सध्याची. बाकी समजा तुम्ही त्याला सपोर्ट करा मला करा ताई दाजीला सपोर्ट करा बघत राहा व्हिडिओ वगैरे समजा व्यवस्थित आहे. कसं माणूस म्हणतं बारामती समजा रूट बसलेला आहे लेकरं बाळ शाळेला हे ते जिथलं तिथं झालेलं आहे. आपल्या कामधंद्याचा रूट बसला ओळखी झालेला आहे. इथं नातं निर्माण केलं एका माणसाशी जाती धर्माशी तुम्हाला सांगतो इथं ह्या घराशी प्रत्येक चौकाशी ओळखाशी असं म्हणजे एक ही झालेलं आहे मन रमलेलं तिथं. अचानक धक्का देणं म्हणजे बारामती सोडून जाणं पण शक्य नाही. पोरांचं शिक्षण वगैरे सर लोकांशी ओळखी झालेले नाही तर कधीच बारामती सोडली असते कलटे मारले असते दुसऱ्याकडे कुठंतरी फॅमिली घेऊन राहायला गेलो असतो मी. पण कसं आहे राधू आता पहिलीपासून ते 4थी पर्यंत तिथं शाळेला 5वीला गेली पोरगी 5 वर्षाची झाली. तिचं प्रत्येक मैत्रीण झालेले असतात 10 वर्ष चालू तिला मैत्रीण झालेले असतात. शिक्षक लोकांशी नातं झालेलं असतं. आईबापाच्या मागे शिक्षक लोक आईबाप असतात म्हणतात तसं एक नातं झालेलं आहे. ओमचं पण आता शाळेमध्ये टाकलेलं आहे. माझं झालेलं आहे. हे मित्र कंपनी मोठे मोठे इथले जेवढे मोठे बिल्डर लोक असतील राजकारणातील असतील पुढारी बाकी माझे फ्रेंड वगैरे एवढं झाले कशाची थोडी सुद्धा कमतरता मला इथं नाही की आपल्याला थोडं जर काय झालं खर्चटलं तरी तुम्हाला सांगतो 100 पोरं येतील एवढं साम्राज्य आहे इथं. आणि तेवढं माणसं कमावलेली आणि सपोर्ट आहे आपल्याला. मग हे सोडून समजा जावं वाटत नाही. नवीन ठिकाणी जाणं 5-5 वर्ष रोड बसून ह्या गोष्टीमुळे बारामती थोडी या पोलीस लोक ह्यांना लाईनीला मसाला आहे आपला बाकी तर खाली समजा ओळखी झालेले आहेत. कार्यक्रमाला जातो आपण उद्घाटनाला हे ते असं झालेल्या आहेत गोष्टी. बारामती म्हणून सोडू वाटत नाही. नाही तर ज्याला त्याला जग कसं जगाय तसं जगू द्या असं मी म्हणतो. तुम्ही जगा आम्हाला जगू द्या हे लय महत्वाचं. बाकी तुम्ही ताईचे व्हिडिओ माध्यमातून तिचं बघा. मी तर काय लय व्हिडिओ बनवत नाही आता फक्त 1-2-3 दिवसाडे एखादा व्हिडिओ बनवेन. बाकी प्रियंका घरचं दाखवून रोजचं बसलेलं उठलेलं हे ते काय असेल ते पोरांचं हे ते दुर्गाचं. ओम राधू शाळेला गेली ही बारकं डरजुले आहे इथं हे दोघं असतात तिथं. आणि मी दिवसभर बाहेर काम असते माझं. आणि आपलं आईसाहेब मसाला पण चालू आहे. तुम्ही बरेच जण म्हणले दादा मसाला बंद केलाय का असं काय नाही मित्रांनो. आईसाहेब माझ्या फॅमिलीचा एकदम चुलीवरचा एकदम बेस्ट मसाला चालू आहे. जर ऑर्डर करायची असली तर 700 रुपये किलो आहे. अर्धा किलो 400 रुपये घरपोच
कुरिअर चार्ज नाही. मला व्हॉट्सअपला तुमचा नाव पिनकोड पत्ता टाकायचा. चालू आहे मसाल्यावर रोजच्या रोज ऑर्डर आपल्या राजमध्ये शेळीतून आले. स्वाध्याय बट बाहेर काढायचा बाबू नाही बाबा. आणि ओम 4ला येतो. ही सकाळ 7ला जाते, 12 12:30ला येते. 7ला शाळा भरते. 6:30ला बस. अरे वा. 6:30 खावायला लागेल तुला. खाल्ला का? काय म्हणले? काल फळ आणलेले. तू म्हणलेले ऍपल घाण येते, घाण निघतोय. 200 रुपये किलो आहे नाही बाबा. एकच खराब निघला, बाकीचं 2 निघलं चांगलं. 200 रुपये किलो ऍपल येते. एकदम छोटा भारी आणायचा आणलाय. ते, मोठा ते. हा. हा काय म्हणते? चिकू आणले तर हे ते तिला सारखं खायला लागतं. घरातले खात नाहीत ते लेकरं. दुसरं काय खात नाही ना बाहेरचं, त्याच्यामुळे फळं लागतात. ते गप्पा हे ढोंगाले खात खजूर हे ते आहे का? हे ढोंगा Fruits आहे. खाण्यावरच आहे नुसतं. बरं असो चला. हे असं या बघ आली शाळेतून. चला मी सेपरेट निघालो घालमध्ये कामावर. राहतात. माझे मित्र बाहेर येऊन थांबलेले आहेत ना, ते माझ्यासाठी बराच वेळ झाला. मी त्यांना थांबवून हे केलेलं आहे. कुठं गेली काय ते दोघ जण? काका गेलाय बाहेर होतं का कोण? नाही नव्हतं कोण. बसून गेली दोघ जण. जायला लागलं आता आमच्या ठेव्यावरती. म्हणजे एक असतो एक ग्रुप इथला. बरं चला ठीक आहे मित्रांनो, बाय.